असं आहे की पार्थ पवार मला वाटतं अजित पवारांचे चिरंजीव आहेत ना. हां, त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना. आणि शरद पवार काय अजित पवार काय हे मूळ काँग्रेसवालेच आहेत ना. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. साहेब, या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनीही पार्थ पवारांच्या बाबतीत त्यांची काही मतं व्यक्त केली. असं असताना काँग्रेसनेही पार्थ पवारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. असं आहे की पार्थ पवार मला वाटतं अजित पवारांचे चिरंजीव आहेत ना. हां, त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना. आणि शरद पवार काय अजित पवार काय हे मूळ काँग्रेसवालेच आहेत ना. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे आणि आजही ते काँग्रेस विचारानंच काम करत आहे. काँग्रेस पक्ष या देशातला नव्हे तर जगातला, एका देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान असलेला हा पक्ष आहे. आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आजही जगात मान्यता आहे. मग महात्मा गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, हे सगळे जे प्रमुख नेते आहेत, लालबहादूर शास्त्री असतील, या सगळ्यांना आजही जगामध्ये प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी, त्याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. काँग्रेसवर टीकेच्या संदर्भातलाच एक महत्वाचा देखील मुद्दा आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अशा प्रकारची टीका केलेली आहे की काँग्रेसचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. ठीक आहे ना, पराभव होऊ द्या ना. पराभव झाला म्हणजे काय लोकशाही मरते असं नाही ना. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची. काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25, तुम्हाला 25 लाख पडते. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे. विरोध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत. आताच तुम्हाला का वाटतंय की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही.